रांचीहून दिल्लीला येणारं हेलिकॉप्टर क्रॅश झालंय। एक महत्त्वाची बातमी समोर येतेय। रांचीहून दिल्लीला येणारं एअर ॲम्ब्युलन्स हे क्रॅश झाल्याचं कळतंय। या हेलिकॉप्टर क्रॅश ही दृश्य आपण पाहतोय। हे एअर ॲम्ब्युलन्स क्रॅश झाल्याचं कळतंय। रांचीहून दिल्लीला हे एअर ॲम्ब्युलन्स येत होतं आणि त्याच दरम्यान हे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याचं कळतंय। या क्रॅश ही दृश्य आपण पाहतोय। रांचीहून दिल्लीला हे एअर ॲम्ब्युलन्स हेलिकॉप्टर येत होतं आणि दरम्यान ते क्रॅश झालंय। अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत। शिवाजी, अगदी ज्या पद्धतीने माहिती मिळते त्यानुसार अगोदर ही जे प्लेन क्रॅश झालेला आहे, खरं तर एअर ॲम्ब्युलन्स जरी असेल तर हे प्लेनच आहे। आणि या सध्यावर जी माहिती मिळते त्यानुसार रांची विमानतळावरती टेक ऑफ झाल्यानंतर लगेच रडारवरून हे विमान गायब झाल्याची माहिती मिळाली आहे। हे मेडिकल चार्टर फ्लाईट होतं। रडारवरून गायब झाल्यानंतर सध्याची माहिती मिळते त्यानुसार या विमानाचं पुढे काय झालं या संदर्भामध्ये अद्यापपर्यंत थेट अशी माहिती मिळू शकलेली नाहीये। मात्र ते ज्या पद्धतीने या ठिकाणी उड्डाण केलं होतं रांची एअरपोर्ट मधून, त्यानंतर अशी जी माहिती मिळत आहे त्यानुसार हे विमान टेक ऑफ केल्यानंतर साधारण काही मिनिटाच्या आतच हे गायब झाल्याची माहिती सध्या मिळताना पाहायला मिळते। सध्या या सगळ्या संदर्भात जी स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टीम असतात, प्रोसिजर असते, त्यानुसार या विमानाचा सध्या शोध सुरू आहे। सध्या जी माहिती मिळते त्यानुसार विमान कोणत्या कारणावरून रडारवरून गायब झालेलं आहे, त्या विमानामध्ये कोण होतं, कोणत्या परिस्थितीत हे झालं याबद्दल अधिक तपशीलवार माहिती जी आहे ती DGCA कडनं घेतली जात आहे। या सगळ्या संदर्भातील अपडेट जे आहे याच्यावरती DGCA पूर्णपणे लक्ष ठेवून आहे। सध्या जी माहिती मिळते त्यानुसार हे एक मेडिकल ॲम्ब्युलन्स टाईप होतं। त्यामधून रुग्णालयाला मेडिकल रुग्ण जो आहे तो रुग्णालयामध्ये घेऊन जाण्यासाठी हे सगळं विमान आणि उड्डाण घेतलं होतं रांचीमधून, झारखंडची राजधानी। त्यानंतर काही मिनिटातच हे जे विमान आहे ते रडारवरून गायब झाल्याची माहिती सध्या मिळताना पाहायला मिळते। याच्या संदर्भात अधिकृत जी आहे कुठलीही माहिती DGCAने दिलेली नाहीये। मात्र जी माहिती मिळते त्यानुसार रांची एअरपोर्टवरून हे विमान जे आहे ते गायब झाल्याची माहिती सध्या मिळताना पाहायला मिळते। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीने अजित पवार यांचा अपघात झाला होता, अहमदाबाद प्लेन क्रॅशची ही घटना आपल्या समोर आहे। या सगळ्या घटना ताज्या असताना या सगळ्या संदर्भामध्ये आता एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। सध्या जी माहिती मिळते त्यानुसार झारखंडमध्ये एक चार्टर मेडिकल फ्लाईट जे आहे ते निघालं होतं रांची या ठिकाणावरून आणि त्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये साधारण 6 ते 10 मिनिटांमध्येच हे विमान जे आहे ते रडारवरून गायब झाल्याची माहिती मिळते। आता सध्या या सगळ्याच्या संदर्भामध्ये जी माहिती जी आहे ती मिळवण्याचा प्रयत्न DGCA करताना पाहायला मिळते।